अनुवादाच्यामुळे आमची ओळख झाली. म्हणजे अनुवाद हे कसं माध्यम असतं त्याचा मला प्रत्यय आला. रामायण इन लिरिक्स हे आत्ताच जे प्रकाशित केलं आपण पुस्तक, तर ते प्रथम त्यांनी जेव्हा मला दिलं तेव्हा मी आश्चर्याने थक्क झाले. कारण गीता रामायण आपल्याला परिचित आहेच, पण त्याचा कोणी इंग्रजीमध्ये अनुवाद करायचं म्हणजे केवढं मोठं धाडस आहे असं मला वाटलं. पण प्रत्यक्ष वाचल्यानंतर असं लक्षात आलं की खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ते भाषांतर केलेलं आहे. आणि सर मगाशी म्हणले तसं की याची गरज ज्यांना मराठी येत नाही, पण गीता रामायणाची कीर्ती तर इतकी आहे की ते काय आहे नेमकं ते वाचण्याची ज्यांची इच्छा आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक, भारताच्या बाहेरचे लोक आणि आपल्याच घरातली आपली पुढची मुलं की जी मराठी फारशी वाचत नाही हल्ली, तर या सगळ्यांच्या मधला आणि आपल्यामधला हा एक पूल आहे. आणि खूप अवघड काम आहे हे सांगायलाच नको. इंग्रजीतून मराठीत करणं एक वेळ सोपं आहे, पण मराठीतून इंग्लिशमध्ये भाषांतर करताना खूप जास्त अडचणी असतात. हे स्वतःच्या अनुभवाने मला माहिती आहे. म्हणजे समुद्रा इतकंच मोठं अंतर असतं त्या दोन संस्कृती. त्यात रामायणासारखा विषय, गदिमांसारख्यांची भाषा जे संस्कृत प्रचूर आहे गीता रामायणातली आणि अतिशय प्रौढ अशी भाषा आहे, पण ते शिवधनुष्य त्यांनी खूप ताकदीने पेरलेलं आहे. अर्थात कुठलाही अनुवाद म्हटला की त्यातनं काहीतरी निसटतं हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावंच लागतं. म्हणजे जसं अत्तर एका कुपीतून दुसऱ्या कुपीत घालतो आपण, पण पहिल्या कुपीमध्ये काही कण चिकटून राहतातच, त्याला काही इलाज नसतो. पण निदान त्याची गोडी किंवा माधुरी परभाषिक लोकांना कळावी इतका तो समर्थ अनुवाद झालेला आहे, एवढं मी निश्चितपणे म्हणू शकते. आता दुसरं जे पुस्तक आहे ते रामगीतांजली. अर्थातच गीता रामायणाची पार्श्वभूमी त्याला आहे, पण ती गीता रामायणाची नक्कल नक्कीच नाहीये. कित्येक त्यांनी त्याच्यातले प्रसंग वेगळे निवडले आहेत, पात्र वेगवेगळी निवडलेली आहेत आणि एका स्त्रीच्या भूमिकेतनं अनेक स्त्रियांची मनोगत सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे. जसं सरांनी सांगितलं की मुख्यतः उर्मिलेची व्यथा जी स्त्रियांना जास्त चांगली कळू शकते ती त्यांनी गीतातनं मांडली आहे, जी वाल्मिकींनी पण मांडली नव्हती किंवा गदिमांनीच्या गीता रामायणात सुद्धा ती कुठे आलेली नाही आहे. अहिल्याची व्यथा तिच्यावर जो अन्याय झाला होता तीही त्यांनी मांडलेली आहे. विशेष मला वाटलं म्हणजे मंदोदरी सारखं पात्र जे फारसं काही कोणाच्या लक्षात आलेलं नसतं, तिची व्यथा सुद्धा मांडलेली आहे. अशा अनेक दृष्टीने ती त्यांची स्वतंत्र निर्मिती आहे. म्हणजे जरी विषय हा रामायण हाच असला, रामायणाचं वैशिष्ट्यच हे आहे की प्रत्येकाला त्यात काहीतरी भावतं किंवा काहीतरी त्याच्याबद्दल बोलावंसं वाटतं. जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण असं गदिमांनी म्हटलेलं आहे. ते अगदी खरंच आहे. आणि अतिशय समर्थपणाने त्यांनी ही रामगीतांजली सुद्धा लिहिलेली आहे. त्यांच्या इतर अनेक पुस्तकांची ओळख त्यांनी आता करून दिली, पण त्यातली ही दोन पुस्तकं त्याचे मुकुटमणी ठरतील असं मला निश्चित वाटतं. आणि याच्या पुढे सुद्धा त्यांच्या हातून मराठीतून इंग्लिशमध्ये असं अनुवाद भरपूर व्हावेत. कारण आपल्या मराठीमध्ये जे उत्तम उत्तम आहे त्याची ओळख परभाषिकांना कधी होणार. आपण इंग्लिशमधनं मराठीत भाषांतर खूप करतो, पुष्कळ उपलब्ध पण असतात, पण मराठीतलं उत्तम साहित्य इंग्रजीत गेलं तर ते जगभर जाऊ शकतं. कारण इंग्रजी या संपर्क भाषा आहे. म्हणजे जर इंग्रजीत काही असेल तर ते कुठल्याही जगातल्या भाषेत पोचू शकतं. या दृष्टीने त्याचं महत्त्व आहे. म्हणून मी त्यांना नक्कीच शुभेच्छा देईन की अशा तऱ्हेचं अतिशय महत्त्वाचं काम त्यांच्या हातून यापुढे पण होत राहील. धन्यवाद.